एवढं खतरनाक काम झालं की तुमच्या भावाला डायरेक्ट सरकारी ऑफिस मध्ये यायला लागलं ना दादा. नेमकं काय झालं सगळं सांगतो, तोपर्यंत ते फॉलोची बटन घ्या बरं एकदा दाबून. काय म्हणता बोट्टे जय शिवराय. हा मायाबेन घरचं काम तर काही संपूनच नाही राहिलं ना दादा. नुसतं चालू सगळं सोडत तुम्ही सांगा एकदा हे पीओपी कशी दिसत आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्यायचा बरं. आपल्याला काम होतं ना भाऊ डायरेक्ट तहसील मध्ये एकदम खतरनाक. पहिले तर एकटंच येऊन राहिलं पण हे पोट्टा ऐकते काय मी येतो म्हणे. एवढ्या जुईजाप गाडी चालून राहिलं ना तुम्हाला काय सांगू. 2 एसटीला कटा मला चालून राहिलं बरं या एम मध्ये चालत होतं बरं. नाही तर पाहिजे तुम्हाला खरं वाटेल. 15 मिनिटाच्या कामाला डायरेक्ट 3 तास लागले ना. तिथं 3 तास टाइमपास केला. गाडीला चाबी लागली 320 स्पीडनं निघाला भाऊ दुकानामध्ये. गेलो होतो बीओबीच्या लाईट घ्यायला. जसा चालू केला तसा बनत झाला ना तो लाईट. मी कर्म करायला जातो काय होईल नाही असं होऊ शकत नाही ना. लाईट तर उडूनच गेला म्हटलं तो. त्यांना मग दुसरा लाईट आणि दादानं तर मग चाई पाजला. तुमचा भाऊ फुकटचं सोडते काय. जसं घरी आलो तर हिचं अर्ध्यापेक्षा काम तर झालं होतं म्हटलं. आता तर फक्त पॅनलच लावायची बाकी होते. ती एकदम फट्ट दिशा लावत होते ते पॅनल तर एवढ्या खतरनाक बोलाव ना. कलर देणे चालू झाला बरं आपली इथं फट्ट दिशा. भेटू ना आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. त्याच्यासाठी टाटा बाय नाच करती का.